नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जो सेमिनार घेतला सायन्सला अभ्यास कसा करायचा, बायोलॉजीचा रेग्युलरचा अभ्यास कसा करायचा, बायोच्या सीईटीचा अभ्यास कसा करायचा आणि बायोचा नीटचा अभ्यास कसा करायचा, तर गुगल मीटवरती जो सेमिनार घेतला गेला त्याला विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला. बऱ्याच पालकांनी नाराजी देखील व्यक्त केली की सर, आम्हाला माहीत नव्हते, पण आमच्यासाठी जर तुम्हाला काही करता आलं तर 100% काहीतरी करा आणि आमचा पाल्यांना सुद्धा काहीतरी त्या ज्ञानाचा भर पडेल, काही फायदा होईल, यासाठी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच पालकांपासून रिक्वेस्ट आल्यानंतर मी हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ एक गरजू विद्यार्थ्यांसाठी बनवतोय. या व्हिडिओमध्ये अभ्यास कसा करायचा, सीईटी म्हणजे काय, नीट म्हणजे काय, नीटचं पॅटर्न काय असतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मी क्लिअर करणार आहे. काही विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी सांगितलं की सर, आमचे जे डाऊट्स होते मनातले ते परिपूर्ण क्लिअर झाले. बरोबर? मग चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा या सेमिनारला सुरुवात करूया. आजचा सेमिनार अभ्यास कसा करावा. विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू समर्थ बायोलॉजी क्लासेस. तुमचं या समर्थ बायोलॉजी परिवारामध्ये मी मनपूर्वक त्या ठिकाणी स्वागत करतो आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी, पुढच्या यशासाठी आजपासून शुभेच्छा देखील देतो. मग विद्यार्थी मित्रांनो, आज जर सांगायचं म्हटलं, जर बोलायचं म्हटलं तर दिवस खूप चांगला आहे. तुम्हाला ठाऊकच आहे, आज आहे गुरुपौर्णिमा. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी सकाळपासून मला मेसेजेस टाकणं सुरू करून दिलं. गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा सर, नमस्कार सर. मग गुरुचंही कर्तव्य आहे की त्याच्या शिष्यांना, त्याच्या विद्यार्थ्यांना त्याने काहीतरी द्यावं. म्हणून ही छोटीशी भेट मी तुमच्यासाठी तयार करतोय. मग विद्यार्थी मित्रांनो, आजचं सेशन सुरू करण्यापूर्वी तुमच्या मनात आलं असेल की सर, कोरोनावर काहीतरी बोलतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाची सध्याची परिस्थिती जी आहे हे तुम्हाला ठाऊक आहे आणि त्यावर परत परत बोलणं आणि तुमचा फारसा वेळ घेणं मला योग्य वाटत नाही. मात्र मी एक मेडिकल फील्डचा स्टुडंट असल्या कारणाने एक स्पेशल व्हिडिओ जो असेल तो कोरोनावरती बनवणार आहे आणि तुम्हाला त्या गोष्टीचा सुद्धा फायदा होईल. येतं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 11वी सायन्सला जरी कागदोपत्री प्रवेश घेतला नसेल तरी देखील तुम्ही आता ऑनलाईन आमच्याशी जोडलेले आहात. तुमचा जो अभ्यास असेल फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हा सुरू झाला असेल. काही विद्यार्थ्यांचे 2-2, 3-3 चॅप्टर्स देखील तयार झालेले आहेत. येतं लक्षात? मग तुमचं आता जवळपास सगळंच फायनल झालेलं आहे. उदाहरणार्थ, तुम्हाला भविष्यात काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या वाटचाली काय राहणार आहेत, येते लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो माझा व्हिडिओ आहे हा खूप बारकाईने ऐका, खूप लक्षपूर्वक ऐका. तर तुमचा आवडीचा विषय बायोलॉजी असेल, मला पूर्ण खात्री आहे, कारण बायोलॉजी हा विषय एकदम सोपा आहे, मार्क देणारा आहे, हमीचा विषय आपण त्याला म्हणू शकतो. येते लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा सेमिनारचा व्हिडिओचा मी पहिला टॉपिक हातात घेतो आणि तो टॉपिक म्हणजे रेग्युलरचा अभ्यास कसा करायचा किंवा अभ्यास कसा करावा. हा आपला पहिला टॉपिक, अभ्यास कसा करावा. मग विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास कसा करावा यात आधी तुमच्याकडे मी सांगितलेल्या 5 गोष्टी आहेत का?
मग तुम्ही म्हणणार की सर 5 गोष्टी कोणत्या? आमच्याकडे नोटबुक आहे, पेन्सिल आहे, पेन आहे, रबर आहे, पुस्तक आहेत, घर आहे अभ्यास करायला, स्पेशल रूम आहे. सर काय हवंय? त्याच्या पलीकडच्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगतोय त्या जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू नका. पहिली महत्वाची गोष्ट, खरंच तुमची इच्छाशक्ती आहे का? कारण जोपर्यंत तुमची इच्छाशक्ती नसेल आणि जर तुम्हाला जबरदस्तीने अभ्यास करायचा असेल तर तो अभ्यास करून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा होणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. कारण जोपर्यंत तुम्ही एखादं काम मनापासून करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्याच्यात यश मिळणं अशक्य आहे. हे आपण जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो. तुमची इच्छाशक्ती म्हणजे पालकांनी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही अभ्यासाला बसावं असा जर तुमचा चुकीचापणा आज चालत असेल तर तो बंद करून टाका. कारण तुमची 10वी झालेली आहे, तुम्ही आता टोटली मॅच्युअर्ड आहात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्हाला त्यात बरेच मार्ग आढळतील, क्लिअर होतील तुमचे. दुसरी महत्वाची गोष्ट, जो विषय तुम्ही हातात घेतायत त्याच्याबद्दल तुम्हाला आवड असणं फार गरजेचं आहे. तुमच्या हातात बायोलॉजीचं पुस्तक आहे तर तुम्हाला अभ्यास करायला देखील आवड पाहिजे आणि बायोलॉजी विषयाची देखील आवड पाहिजे. जर या 2 गोष्टी जोडून आल्या तर तुमचे बरेच कॉन्सेप्ट जे असतील ते लवकर क्लिअर होतील. तुम्हाला जास्तीत जास्त मार्ग सापडतील की तो विषय, तो टॉपिक तुमचा कसा क्लिअर होईल. म्हणून आवड असणं फार गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, घनश्याम सरांनी आज आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला आता अभ्यासाला लागावं लागेल. पहिल्याच दिवशी XYZ मुलगा असेल किंवा मुलगी असेल, सरांनी सांगितलंय मी आजपासून, आता गुरुपौर्णिमा आहे, आजपासून अभ्यासाला लागेल. पहिल्याच दिवशी रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास, 3 वाजेपर्यंत अभ्यास. आणि दुसऱ्या दिवशी ताई असो का गण्या असो, जर ते जेवण करून झोपत असतील तर अशा अभ्यासाला सुरुवात करू नका. अभ्यास करायचा आहे तर 100% तुमचं सातत्य महत्वाचं आहे. थोडं थोडं करा पण रोज करा. येते लक्षात? नाहीतर पहिल्या दिवशी 100% आणि दुसऱ्या दिवशी 5% पण नाही, असं नको व्हायला. सातत्य पाहिजे. रोज हळूहळू हळूहळू हळू तुमचा जर अभ्यास सुरू असेल तर तो कम्प्लीट होतो आणि इरेग्युलर असेल तर लिंकअप लागत नाही. म्हणून अभ्यासामध्ये, कामामध्ये सातत्य असणं फार गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, परिश्रम करण्याचं जर तुमच्याकडे असेल, परिश्रम करण्याची जर तुमची इच्छाशक्ती असेल, परिश्रम करण्याची जर तुमची दानत असेल तर जगामध्ये तुम्ही कुठलंही काम करू शकतात. आणि एक लक्षात घ्या, जगामध्ये कुठलंही सक्सेस असेल त्याला जोड लागते परिश्रमची. एखादा IAS ऑफिसर, एखादा डॉक्टर कधीच सांगू शकत नाही मी तर अभ्यास केला नव्हता तरी मी डॉक्टर झालो, तरी मी IAS झालो. खूप परिश्रम करावे लागतील तेव्हा तुम्हाला थोडंसं यश मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या कामात, तुमच्या अभ्यासात परिश्रम राहणं फार गरजेचं आहे, मेहनत असणं फार गरजेचं आहे. आणि एक शेवटचा पॉइंट जो मी आधी घ्यायला पाहिजे होता तो मी आता शेवटी घेतोय. शेवटी का घेतो? तुमच्याकडे तुमचं ध्येय फायनल केलं आहे का? तुम्हाला जर तुमची दिशा माहिती नसेल, कुठं जायचं आहे, तर तुम्ही कुठल्याही दिशेने गेलेत तरी तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्हाला ज्या गावाला जायचंय आधी त्या गावाचं नाव कन्फर्म करा, मग त्या दिशेने जाणाऱ्या गाड्या ज्या असतील, ज्या बसेस असतील, या शोधा. पण बस स्टँडवर गेल्यानंतर मलाच माहिती नाही की सर मला कोणत्या गावाला जायचंय, कोणी सांगितलं जा रे मुंबईला, कोणी सांगितलं जा रे पुण्याला, तिथं जाणार. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ध्येय तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ध्येयाशिवाय कामाला सुरुवात करू नका आणि ध्येय कधी कॉपी करू नका आणि ध्येय कधी लादून घेऊ नका. ध्येय तुमचा मनातून काढा
ध्येय तुमच्या मनातून ठरवा, ध्येय तुमचा वागणुकीवर ठरवा, ध्येय तुमचा इंटरेस्टवर ठरवा, तरच तुम्हाला यश प्राप्ती मिळणार. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हे सगळं केलं तरच तुम्हाला यश मिळणार आहे. चला तर मग आता अभ्यासाला आपण सुरुवात कशी करावी याच्याबद्दल मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. अभ्यासाला तुम्हाला सुरुवात करायची असेल तर कुठल्याही प्रकारचा कंटाळा तुमच्या मनात नको. मी मगाशी बोललो की अभ्यास जर तुम्ही करत असाल पालकांच्या भीतीने तर तो अभ्यास काहीच कामाचा नाही. तुमचा इंटरेस्ट पाहिजे. आणि अभ्यास करत असताना एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या, देखावा कधी करू नका. कारण देखावाने समोरचा व्यक्ती फसणार नाही, तुम्ही फसणार आहात. तर विद्यार्थी मित्रांनो, इच्छाशक्ती असू द्या, तुमची मानसिकता असू द्या, तुम्ही खरंच मनापासून अभ्यास करा. देखावा मुळीच करू नका. तुम्हाला यश मिळाल्याशिवाय येणार नाही. 100% यश मिळेल. मग विद्यार्थी मित्रांनो, जी अभ्यासाची पद्धत आहे ही आधी फायनल करा. सोप्या पद्धतीने अभ्यास करा. सोपे टॉपिक घ्या सुरुवातीला, नंतर मग मीडियम घ्या, नंतर मग कठीण टॉपिक कडे जा. सुरुवातीला कंटाळा येईल असा विषय पण निवडू नका, असा टॉपिक पण निवडू नका. जो टॉपिक तुम्हाला जास्त समजेल तोच टॉपिक निवडा आणि त्याच्या दिशेने हळूहळू स्लो पासून किंवा इझी टॉपिक पासून मीडियम कडे जा, नंतर मग हार्ड टॉपिक कडे जा. 100% तुमचा हा टॉपिक सुद्धा सोप्या पद्धतीने झाल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ध्येय कुठे लिहायचं, काय लिहायचं याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो. तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल, तुम्ही ज्या ठिकाणी झोपतात त्या ठिकाणी ते लिहा. म्हणजे तुम्हाला उठल्या उठल्या ते दिसलं पाहिजे. मुळीच असं करू नका विद्यार्थी मित्रांनो. कारण मला माहिती आहे, ज्यावेळेस तुम्ही झोपायला जातात त्यावेळेस तुमची मानसिकता काय असते. तुमची मानसिकता असते की आजचा दिवस मी झोपून घेतो, उद्यापासून मी अभ्यासाला सुरुवात करेल, उद्यापासून माझ्या ध्येयप्राप्तीकडे मी जाईल. पण असं मुळीच होत नाही. उद्याचा दिवस कधीच आयुष्यात चमकत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ध्येय अशा जागी लिहा ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करतात, ज्या ठिकाणी तुम्ही बसतात, ज्या ठिकाणी तुम्ही जेवतात, समोर ते तुम्हाला दिसलं पाहिजे. तुम्ही शुद्धीवर ज्यावेळेस राहतात त्यावेळेस ते तुम्हाला दिसलं पाहिजे. ज्यावेळेस तुमची झोपण्याची मानसिकता नसते त्यावेळेस तुमचं ध्येय तुमच्या डोळ्यासमोर पाहिजे, तरच तुम्हाला त्याची जाणीव होणार आहे. मग आता अभ्यास कसा करायचा रेग्युलर बोर्डसाठी? तर रेग्युलर बोर्डसाठी आधी वाचन करायचं बायोचं. तुम्हाला माहिती, बायोलॉजी हा थिअरॉटिकल टॉपिक आहे. तो किती तुम्हाला समजतोय याचं अनालिसिस करायचं. 30%, 50%, 70%, 90%, किती टक्के ते तुम्हाला समजतंय याचं अनालिसिस करायचं आणि त्यानुसार प्रयत्न आखून घ्यायचे. दुसरी महत्वाची गोष्ट, बायोलॉजिकल हा एक थिअरॉटिकल सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये जे कन्सेप्ट दिलेले असतात हे कन्सेप्ट तुमचे क्लिअर करा आधी. वाचत असताना तुम्हाला एखादी गोष्ट अडत असेल, काही समजत नसेल तर ती पुढे पूर्ण केल्याशिवाय, तिला क्लिअर केल्याशिवाय पुढे जाऊ नका. एकदा तुमच्या सगळ्या मिनिंग्स क्लिअर झाल्या, तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले, तुम्हाला मराठीचा कंटाळा वाटेल आणि बायोलॉजी सोपं वाटेल. लक्षात घ्या, बायोलॉजीमध्ये अभ्यास करत असताना हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, बायोलॉजीचा अभ्यास करत असताना डायग्रॅमवर फोकस करणं जास्त गरजेचं आहे. बायोलॉजीमध्ये अभ्यास करत असताना डायग्रॅमवर फोकस करणं फार गरजेचं आहे. डायग्रॅम क्लिअर असतील, लेबलिंग क्लिअर असेल तर तुमचा जो मोठा प्रश्न आहे तो तुम्हाला सहज लिहिता येऊ शकतो. आणि कुठलाही जर एक्झामिनर असेल त्याच्या समोर जर डायग्रॅम क्लिअर झाली तर तो तुमचा पुढचा जे उत्तर लिहिलं असेल त्याच्यामध्ये जास्त डोकावून बघणार नाही. पण तुमची डायग्रॅम परफेक्ट पाहिजे, लेबलिंग परफेक्ट पाहिजे. कारण ज्याला डायग्रॅम आणि लेबलिंग जमली असेल त्याला बाकीची थेरी लिहिता येऊ शकते असं या बायोलॉजिस्ट लोकांचं म्हणणं आहे. आणि ते खरं सुद्धा आहे. त्यामुळे डायग्रॅमवर जास्तीत जास्त भर द्या. जे समजलेलं आहे
ते पॉइंट वाईज लिहून काढा. जे समजलेलं आहे ते पॉइंट वाईज लिहून काढा. लिहून झाल्यानंतर समोरच्याला ते बोलून दाखवा. असं बोलून दाखवा की तुम्हाला ते समजलेलं आहे आणि तुम्ही समोरच्याला समजावतायत. जर तुम्ही ह्या पद्धतीने जर त्याला तयार केलं तर तुमची ज्यावेळेस एक्झाम असेल त्यावेळेस तुम्हाला अभ्यास करण्याची गरज मुळीच पडणार नाही, याची नोंद घ्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर त्याचा सराव असणं फार गरजेचं आहे. सराव दोघे प्रकारचा ठेवा. MCQ असतात बायोलॉजीमध्ये, थिरॉटिकल प्रश्न असतात. दोघही पद्धतीने अभ्यास किंवा दोघही MCQ आणि थिअरीचा पेपर द्या आणि पेपर दिल्यानंतर तुमचं कुठे चुकतंय, काय चुकतंय, तुम्हाला किती प्रमाणात ते समजलेलं आहे याच्यासाठी पेपर घेतले जातात आणि पेपर द्या आणि नंतर ठरवा की तुमचं काय चुकलंय, त्याला दुरुस्त करा. तुमचं हँडरायटिंग इम्प्रूव्ह करा, तुमचं पेपरचं प्रेझेंटेशन वाढवा आणि हे जर वाढलं, तुमचं हँडरायटिंग इम्प्रूव्हमेंट झालं तर 100% विद्यार्थी मित्रांनो तुमचे मार्क्स त्या ठिकाणी वाढणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला रेग्युलर बोर्डचा अभ्यास करायचा आहे. आता MHCAT ही अशी परीक्षा आहे जी आपलं स्टेट बोर्ड राबवतं. मग MHCATच्या बेसिसवर तुम्हाला फार्मसीला जाता येऊ शकतं, तुम्हाला BMS ला जाता येऊ शकतं. मग विद्यार्थी मित्रांनो, जे MHCAT आहे तर MHCAT मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास कसा करावा, मी जे व्हिडिओ तयार करतोय रेग्युलर बोर्डचे ते व्हिडिओ कंपल्सरी बघा. ते व्हिडिओ बघून नंतर पुस्तकाचं वाचन करा. हँडरायटिंग म्हणजे नोट्स काढा, खूप चांगल्या पद्धतीने नोट्स काढा आणि ते झाल्यानंतर मला चॅप्टर वाईज मला सांगून द्या की तुमचं कोणतं चॅप्टर तयार झालेलं आहे. चॅप्टर वाईज त्याच्यावर MCQ सॉल्व्ह करा. ज्या ज्या अडचणी तुम्हाला येतील त्या त्या अडचणी मला विचारा. जर तुम्ही पहिल्या दिवसापासून अशा पद्धतीने अभ्यासाला लागले तर तुमचा फायनल निकाल जो असेल CETचा तो टॉपचा असेल. दरवर्षी CET मध्ये आपल्या समर्थ बायोलॉजी क्लासेसचे विद्यार्थी खूप चांगलं यश त्या ठिकाणी मिळवत आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे जर तुम्हाला CET मध्ये रेग्युलर पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे आणि जर ज्या विद्यार्थ्यांना अजून थोडं एक्स्ट्रा हवं असेल त्यांनी बाकीच्या पुस्तकं मुळीच घेऊ नका. फक्त प्रज्ञा प्रकाशनचं जे बायोलॉजी पुस्तक आहे, प्रज्ञा प्रकाशनचं जे बायोचं बुक आहे MHCAT साठी ते एकदम चांगलं आहे. त्याच्यामध्ये थिअरी खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. चॅप्टर वाईज 500 MCQ एव्हरेजली दिलेले आहेत. ते फॉलो करा. त्याच्याने तुमचं नॉलेजमध्ये, तुमच्या कन्सेप्टमध्ये खूप वाढ होईल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर बघितलं तर CET साठी प्रत्येक टॉपिक जो असेल तुमचा तो क्लिअर करा आणि 100% जास्तीत जास्त पेपर घेतल्यानंतर तुमचा रेग्युलर बेसिसवर CETचा अभ्यास 100% होणार आहे. आजचा सेशनचा शेवटचा टॉपिक नीट. हाऊ टू प्रिपेअर फॉर द नीट. व्हॉट इज मीन बाय द नीट. तर डॉक्टर व्हायचं आहे, डॉक्टर होण्यासाठी नीट देणं कंपल्सरी आहे. सुरुवातीला काही वर्षापूर्वी याच्या आधी नीट ऐवजी इन्स्टेड ऑफ नीट काय होतं, AIPMT होती, ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट. AIPMT ची परीक्षा व्हायची. आता त्याच्या जागी नीट परीक्षा होते डॉक्टर बनण्यासाठी. नीट नॅशनल एलिजिबिलिटी एंट्रन्स टेस्ट आणि ही टेस्ट NTA राबवतं, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. ही जी नीट आहे याचा जो आराखडा आहे, जो सिलेबस आहे हा NTA कडून असतो, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. विद्यार्थी मित्रांनो, नीट कोणासाठी, जर तुम्हाला MBBS ला ऍडमिशन घ्यायचंय, BDS ला ऍडमिशन घ्यायचंय, MS ला ऍडमिशन घ्यायचंय, MD ला ऍडमिशन घ्यायचंय, MDS ला ऍडमिशन घ्यायचंय, तर त्यासाठी तुम्हाला नीट देणं गरजेचं आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, या नीटची फीस किती असते? नीटची फीस जनरल साठी 1500 रुपये असते, ओबीसी साठी 1400 रुपये असते आणि विद्यार्थी मित्रांनो SC ST साठी जे हँडिकॅप असतील त्यांच्यासाठी फक्त 800 रुपये फी असते आणि त्यांना मेरिट देखील कमी असतं.
विद्यार्थी मित्रांनो, या नीटसाठी जे एज लिमिट आहे जनरल, ते 17 ते 25 वर्षापासून आहे. ही खूप मॅटर करतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचं 12वीचं होऊन जातं, पण ते वयात बसत नाही, त्यामुळे त्यांना नीट परीक्षा देता येत नाही. म्हणून 17व्या वर्षापासून तर 25व्या वर्षापर्यंत तुम्हाला नीट देता येईल. त्याच्यामध्ये जे ST SC या कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत यांना एक्स्ट्रा 5 वर्ष मिळतात. म्हणजे 25 अधिक 5 म्हणजे SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी वयाच्या 30 वर्षापर्यंत नीट देऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे? यासाठी तुम्हाला सुरुवातीला 12वी बोर्डमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो मिळून 50% ॲव्हरेजले असणं गरजेचं आहे. नीट ही 2 टाईप्सने होते किंवा 2 गोष्टींकरता होते. नीट फॉर UG, नीट फॉर PG. UG म्हणजे अंडर ग्रॅज्युएट आणि PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटसाठी. मग नीट फॉर UG कोणासाठी? MBBS BDS साठी. नीट फॉर PG कोणासाठी? ते तुमच्या कामासाठी, MS आणि MD साठी. मग तुम्हाला काय कामाचं आहे? नीट फॉर UG अंडर ग्रॅज्युएट. तर विद्यार्थी मित्रांनो, नीटचा फॉर्म भरत असताना, नीट एक्झामिनेशन हॉलमध्ये जात असताना आधार कार्ड असणं फार गरजेचं असतं. आतापर्यंत नीट परीक्षा जी व्हायची ही आतापर्यंत ऑफलाईनच झालेली आहे. याच्या पुढे काय होईल ते सांगता येत नाही, पण आतापर्यंत ही जी परीक्षा आहे ही ऑफलाईन होते. येतं लक्षात? काही गोष्टी ज्या असतात हे तुम्हाला माहीत असणं फार गरजेचं आहे. तुमच्या मनात प्रश्न येईल की सर, या नीटचं पॅटर्न कसं असतं? तर विद्यार्थी मित्रांनो, 750 मार्कांची ही परीक्षा असते. याला 3 तास वेळ दिला जातो. याच्यामध्ये 45 प्रश्न फिजिक्सचे, 45 प्रश्न केमिस्ट्रीचे, बायोलॉजीमध्ये 2 गोष्टी आहेत, बॉटनी आणि झू. तर बॉटनीचे 45 आणि झूचे 45 म्हणजे बायोलॉजी विषयाचे 90 MCQ असतात. एका MCQ ला 4 मार्क असतात आणि म्हणून जर हा प्रश्न बरोबर आला तर मार्क 4 मिळतात आणि जर प्रश्न चुकला तर -1 होतो. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते. आणि तुमचा फायद्यासाठी एक गोष्ट सांगतो, मागच्याच वर्षी गव्हर्नमेंटने जे एम्स होतं, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, IITचाच गाजावाजा चोपड्यामध्ये चालेल. मात्र एम्स काय आहे? जसं इंजिनिअरिंगमध्ये IIT असतं तसं मेडिकल फील्डमध्ये एम्स आहे. एम्समध्ये MBBS होतात मुलं. एम्सचा जो डॉक्टर असेल, एम्समधून जो डॉक्टर क्वालिफाय होईल, त्याच्या प्रॅक्टिसमध्ये कोणीच हात पकडू शकत नाही. या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. जसं IIT इंजिनियर हा टॅलेंटेड असतो, तसं एम्समधून डॉक्टर जे क्वालिफाय होतात ते सुपर टॅलेंटेड असतात आणि त्यांचा विषय सॅलरीशी संबंधित नसतो. त्यांना फार मोठ्या प्रचंड प्रमाणात सॅलरी मिळत असते, त्यांची गरज असते, हे लक्षात घ्या. तर नीटमध्ये जे चांगले स्कोअर करतील यांना डायरेक्टली एम्समध्ये सुद्धा प्रवेश दिला जाऊ शकतो किंवा दिला जातोय मागच्या वर्षापासून. त्यामुळे तुमचा नीटचा स्कोअर जास्त असणं फार गरजेचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पेपर पॅटर्न जे असेल ते इंग्लिश आणि हिंदी, म्हणजे प्रश्न इंग्लिशमध्ये असतात आणि हिंदीमध्येही असतात, तेच प्रश्न. त्यानंतर शक्यतो नीटचा जो टायमिंग आहे तो दुपारी 2 ते 5 मध्येच असतो. नीट क्वालिफाय व्हायची आहे, मग काही गोष्टी ऐका ज्या मी सांगतोय. नीट क्वालिफाय होण्यासाठी NCERTचं कमीत कमी खूप चांगल्या पद्धतीने 3 वेळेस रेटिंग होणं गरजेचं आहे. आणि नीट परीक्षेची तयारी करता आहात आणि फार मोठे मोठे पुस्तकं वाचावे लागतील असा जर गैरसमज असेल तर दूर करून टाका. ते तुम्हाला उलट ते भटकवतात. एक पर्टिक्युलर परीक्षा नीट आहे, त्याचा पर्टिक्युलर सिलेबस आहे, त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. NCERT आणि NCERTच आपण का देखावा करायचा? आपण का जास्त त्या ठिकाणी नॉलेज घेण्याचा प्रयत्न करायचा? ज्याच्यामधून ती परीक्षा येणार आहे ते परफेक्ट करा. त्यामुळे तुमचं NCERT क्लिअर होणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर NCERT मध्ये विद्यार्थी मित्रांनो डायग्राम दिलेले असतात. या डायग्रामकडे दुर्लक्ष करू नका. या डायग्राम्सकडे बारकाईने बघा, कारण डायग्राम्समुळे तुमचे बरेच मार्क वाढतात, हे मला तुम्हाला सांगावंसं वाटतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो,
जे जास्तीत जास्त एनसीईआरटी बेस एमसीक्यूज असतील हे सॉल्व्ह करा. हे सॉल्व्ह केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नंबर ऑफ डाऊट देखील येतील, सुरुवातीला ते क्लिअर होतील आणि तुम्ही नीट परीक्षेपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने तयार होणार एवढी मला खात्री आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला नीट क्वालिफाय व्हायचं असेल तर तुमचं पिरियॉडिक पेपर होणं, पिरियॉडिक टेस्ट होणं हे गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमची सराव असेल, मेहनत असेल, निकाल बघा, एक महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला मी, सराव, मेहनत, निकाल शिकवणं हे माझ्या हातात आहे आणि हे तुम्हाला मी करून दाखवणार आहे. येतंय लक्षात? आजचा जो सेमिनार आहे हा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजला असेल. काही जे विद्यार्थी राहून गेले असतील ते तर पूर्ण झाले. मी इथंच थांबतो, तुमची रजा घेतो. धन्यवाद.